नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी क्लास 10 पार्ट 2 भाग 2 सिमिलॅरिटी हा पहिला चॅप्टर बघणार आहोत. ओके, एकदम सोपा. आपण त्याचे एक एक मुद्दे क्लिअर करत जाऊ, त्याच्यावरचे प्रॅक्टिस सेट सोडवत जाऊ. सर्वांनी पुस्तक नोटबुक जवळ घेऊन बसायचं, काळजीपूर्वक एक एक वाक्य ऐकायचं आणि त्यानुसार करायचं. आता व्हिडिओ तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही तो किती वेळा बघू शकतात. बघा, पहिला धडा आहे आपला सिमिलॅरिटी. ओके, सिमिलॅरिटी याला मराठीमध्ये समरूपता म्हणतात. समरूपता. ओके, आता आपण थोडंसं उजळणी करू, रिकॉल करू याच्याविषयी की समरूपता म्हणजे एक्झॅक्ट काय, सिमिलॅरिटी म्हणजे एक्झॅक्ट काय. ओके, सिमिलर म्हणजे काय? हॅव यू गॉट टू ट्रायंगल्स, देअर शेप इज सेम बट साइज इज नॉट नेसेसरली सेम. म्हणजे त्यांची साईज सेम नसू शकते, त्यांचा शेप आकार सारखा असू शकतो. आपण त्यांना सिमिलर ट्रायंगल म्हणू शकतो. त्या दोन ट्रायंगलचे अँगल कॉन्ग्रंट असतात आणि त्यांच्या साइड्स या प्रपोर्शन मध्ये असतात, प्रमाणात असतात. ओके, एक्झाम्पल बघा, एक छोटा ट्रायंगल घेऊ आपण हा आणि एक मोठा ट्रायंगल घेऊ. हे सिमिलरचं चिन्ह आहे. दिस टू ट्रायंगल आर सिमिलर. सिमिलर असणे म्हणजे काय? धिस अँगल अँड धिस अँगल आर कॉन्ग्रंट, धिस अँगल अँड धिस अँगल आर ऑल्सो कॉन्ग्रंट, and this angle is also congruent, but their side is not necessarily congruent. They different, but their proportion must be important. ओके, समजलं तुम्हाला सिमिलर म्हणजे काय? आपण ही सिमिलरची थोडीशी उजळणी घेतली. हे सिमिलरचं चिन्ह आहे, सिमिलर लक्षात ठेवा. सिमिलर म्हणजे सम. आता आपण याचा जो पहिला मुद्दा आहे ह्या तुमच्या क्लास 10 मधला पहिल्या चॅप्टरचा, तो आपण क्लिअर करूया. काय बघू. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा धडा 10 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. आपण जो सिलेबस बघतोय हा स्टेट बोर्ड महाराष्ट्र SSC स्टेट बोर्ड महाराष्ट्र याच्या संदर्भात बघतोय, ते पण क्लिअर करून घ्या. आता बघू आपण पहिला मुद्दा आपला कोणता आहे. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तुमचं बुक तुम्हाला मी सांगितलं, बुक घ्या. फर्स्ट पेज आहे, पेज नंबर 1. त्याच्यावर पहिला मुद्दा दिलेला आहे, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. हा पहिला मुद्दा. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. दिलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याचं मराठीमध्ये. मराठीवाल्यांनी मराठीचे पुस्तकं ठेवा, सेमीवाल्यांनी सेमीचे पुस्तकं ठेवा. थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. ओके, आता पहिलं बघा, आपण पहिले पुस्तकातली फिगर काढूया जेणेकरून तुम्हाला क्लिअर समजेल. पहिली फिगर, तिला नाव दिलेलं आहे ABC and this is the height perpendicular. What is the AD perpendicular on BC. सेकंड ट्रायंगल दिलेला आहे तुम्हाला. सेकंड ट्रायंगल, त्याचं नाव आहे PQR. त्यानंतर दिलेलं आहे PS परपेंडिक्युलर QR. दिस इज द परपेंडिक्युलर, दिस इज द परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर मीन्स दिस अँगल इज एक्झॅक्ट 90 डिग्री. ओके, तो जर 90 डिग्री असेल तरच परपेंडिक्युलर आहे. आता आपण बघूया याच्यामध्ये काय दिले की रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ह्या दोन ट्रायंगलचा आपल्याला रेशिओ काढायचा आहे एरियाचा. ओके, आता याच्यामध्ये दिस इज द BC. हा BC पहिला बेस आहे, हा याचा बेस आहे. दिस इज द हाईट, दिस इज ऑल्सो हाईट.
आता अजून एक तुम्हाला माहिती सांगतो. कोणती? की प्रत्येक त्रिकोणाला 3 बेस असतात आणि 3 हाईट असतात. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल कसं? बघा, हा बेस आहे तर ही हाईट आहे. हा बेस जर घेतला तर याच्यातून आपण परपेंडिक्युलर टाकला तर ही हाईट येईल. हा जर बेस घेतला याच्यातून आपण परपेंडिक्युलर टाकला तर हा बेस येईल. म्हणजे 3 हाईट आहेत. ओके, क्लिअर झालं? हे झालं ॲक्यूट अँगल ट्रायंगल. तिन्ही कोण लघुकोण आहे. ज्यावेळी आपण हे समजून घ्या, ज्यावेळी आपण एखादा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल घेतला, हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, मग तुम्ही म्हणाल अशी हाईट टाकायची का? आपण नाही. आपलं काय वाटतं की परपेंडिक्युलर सरळ हाईट कधी पण सरळ असते. मग आपल्याला याला थोडं इकडे वाढवून घ्यावं लागेल असं, आणि इथून ह्या व्हर्टेक्स मधून असा लंब टाकावा लागेल. दिस इज द हाईट ऑफ ट्रायंगल. आता याची हाईट आपल्याला जर घ्यायची असेल तर याला इकडे वाढवावं लागेल आणि इकडून याला परपेंडिक्युलर टाकावं लागेल. ओके, समजलं तुम्हाला? आणि मधून एक असं इथं या इथे एक हाईट असते. म्हणजे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलची जी हाईट असते एक मध्ये असते आणि 2 मात्र बाहेर असतात. ओके, 2 बाहेर असतात. आता राईट अँगल ट्रायंगलचं घेऊ आपण. राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगलचं बघा. राईट अँगल ट्रायंगलचं दिस इज 90 डिग्री. हा बेस आहे म्हणजे ही हाईट आहे. हा बेस आहे, ही हाईट आहे. आणि हा जर बेस घेतला तर ही मध्ये हाईट येईल. म्हणजे जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याची एक हाईट मध्ये असते आणि 2 हाईट या काटकोन करणाऱ्या भुजा असतात. काटकोन करणाऱ्या ह्या 2 ज्या साईड्स आहेत या एक्झॅक्ट 90 डिग्रीचा अँगल कन्स्ट्रक्ट करतात. ह्या त्याच्या हाईट्स असतात. समजलं? म्हणजे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलच्या 2 हाईट बाहेर असतात, एक मध्ये असते. राईट अँगल ट्रायंगलच्या या 2 हाईट असतात. आपल्याला हे प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवताना क्लिअर होईल. ओके, चला आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. बघा, मूळ मुद्दा आपला काय आहे? की मूळ मुद्दा चाललेला आहे द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. आता आपल्याला याचा रेशिओ काढायचा आहे आणि दोन्ही ट्रायंगल डिफरंट आहे. दोन्ही ट्रायंगल डिफरंट आहे. मग आपण आता दोन्ही ट्रायंगलची आपल्याला नावं माहिती आहेत. नावं: द नेम ऑफ दिस ट्रायंगल ABC, द नेम ऑफ दिस ट्रायंगल PQR, AD इज द हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल, PS इज द हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. आता आपण याचा रेशिओ काढू. जरा फास्ट घेऊ आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल? आपण 5वी पासून तर 9वी पर्यंत तो फॉर्म्युला पाठ करत आलेलो आहे. हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग हाफ दिस इज अ हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, अपॉन अगेन हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता एबीसीचा हाफ इंटू बेस इंटू हाईट, बेस हाईट आपण लिहिलेला आहे. ही बेस ही हाईट, हा बेस ही हाईट. मग आपण पुट द व्हॅल्यू हाफ इंटू व्हॉट इज द बेस बीसी इंटू हाईट एडी अपॉन हाफ इंटू बेस क्यूआर इंटू पीएस. ओके, हाफ हाफ कॅन्सल होऊन जाईल आणि तुमचं काय बीसी इंटू एडी अपॉन क्यूआर इंटू पीएस. मग आपल्या प्रॉपर्टी पहिली काय होते? द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी क्लिअर झाली का? बघा, बेसेस म्हणजे काय होतं बघा. द रेशिओ ऑफ, इथं लिहितो मी, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. द रेशिओ ऑफ बोथ ट्रायंगल इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ही पहिली प्रॉपर्टी लक्षात ठेवायचं. या प्रॉपर्टी आपल्याला उदाहरण सोडवताना लिहावं लागतात. त्याचं रिझन स्टेटमेंट लिहावं लागतं, त्याचं स्टेटमेंट. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. मराठीवाले काय सांगतील की 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या पाया आणि संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर असतं.
ओके, बघून घ्या मराठीच्या पुस्तकामध्ये, क्लिअर करा, दोन्ही पुस्तकं बाजूला ठेवा. हे झालं आपलं फर्स्ट पहिली प्रॉपर्टी. ओके, आता आपण सेकंड प्रॉपर्टी येऊ. चला लवकर. चला आता आपण सेकंड प्रॉपर्टी बघूया. सेकंड प्रॉपर्टी काय? तीन प्रॉपर्टी फार महत्वाच्या याच्यामध्ये, आपण त्या तिन्ही प्रॉपर्टीज बघू. प्रॉपर्टी जर क्लिअर असेल तर तुम्हाला 1.1 सोडवताना कुठलाही त्रास होणार नाही. क्लिअर करून घ्या, कारण थेरी इज मस्ट इम्पॉर्टंट. थेरी जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला जड जात नाही. आता बघू, पुस्तकामध्ये पान पलटवा आणि बघा पुढे काय दिलेलं आहे. पुढे दिलेलं आहे, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. आता दोन ट्रायंगल दिलेले आहेत, पुन्हा एबीसी, पुन्हा तेच आपण बघूया, क्लिअर करू आपण. फर्स्ट ट्रायंगल पुस्तकातच दिलेलं आहे, बघून घ्या. मुद्दाम पुस्तकातल्या आकृत्या काढतोय की जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. ए बी सी, काय इथं डी आहे का बघा, बरोबर आहे का डी, चालेल. आणि पुढचा ट्रायंगल कोणता आहे? ट्रायंगल म्हणत जा, पी क्यू आर. नेम ऑफ द, म्हणजे तुम्ही बोलत राहिले ना तर तुम्हाला ते वाचन करता करता समजायला लागतं. आणि त्याची उंची कोणती आहे? पीएस. ओके, पीएस आहे. आता ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, दिस इज अ परपेंडिक्युलर. हे काढणं फार आवश्यक आहे. आता इथं काय दिलेलं आहे बघा, इथं काय दिलेलं आहे, इफ टू ट्रायंगल्स are given, their height is equal. Their height is equal. त्यांची हाईट इक्वल दिलेली आहे. हाईट इक्वल दिलेली आहे. मग मी इथं एच लिहितो आणि इथे पण एच लिहितो. एच अँड एच आर सेम. तुम्ही सेम म्हणू शकता, इक्वल म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता हाईट सेम आहे. ओके, बघा आता याचं आपल्याला कसं काढायचं. इफ टू ट्रायंगल्स आर गिवन, देअर हाईट्स इज इक्वल. सेम और सेम पण म्हणू शकतात, चूक नाहीये. मग आपण आता याचा रेशिओ काढू. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू बी सी बेस BC इंटू हाईट H अपॉन, दुसरं घेऊ आपण, हाफ इंटू एरिया बेस QR इंटू हाईट H. मुद्दाम समजून घ्या फक्त, की हाईट सारखी म्हणून मी सारखं लिहून टाकलं, तिथे नाव लिहिलं नाही. आपण एडी इंटू पी, इथं एडी आणि इथं पीएस लिहिलं असतं, मग परत एडी इज इक्वल टू पीएस इज इक्वल टू एच आणि परत घेतलं असतं. मग त्याच्यापेक्षा आपण शॉर्टमध्ये, मग ह्या हाफ कॅन्सल होतात, एच आणि एच कॅन्सल होतात. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर. ही तुमची झाली सेकंड प्रॉपर्टी. मग आता सेकंड प्रॉपर्टी काय सांगते? द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इज इक्वल द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस. बरोबर, काय सांगतो तुमचं स्टेटमेंट, काय सांगतं? द रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस. करस्पॉन्डिंग बेसेस हे तुम्हाला लिहावं लागणार आहे, लक्षात घ्या. खूप सोपं आहे ते वाक्य, लक्षात घ्या. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इक्वल टू द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस. ठीक आहे. आता ही झाली तुमची सेकंड प्रॉपर्टी. समजली, क्लिअर झाली. हाईट हाईट कॅन्सल होतं, हाफ हाफ कॅन्सल होतं, बीसी बीसी. चला ओके, नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी घेऊ. मिटवूया. चला तिसरं घेऊ आपण, पुस्तकातलीच आकृती काढूया जेणेकरून तुम्हाला पटापट समजेल. बघा किती फास्ट चाललो आपण, काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त समजून जर घेतलं. आता तिसरी प्रॉपर्टी काय आहे बघा, आपण आकृती काढू.
Draw the figure first. Very easy. Next, this is the height. Name of this triangle is A B C. This is the height of या ABC ची हाईट आहे CD. त्यानंतर एक छोटा डॉट डॉट ने मध्ये ट्रायंगल काढलेला आहे आणि याची हाईट दिलेली आहे. काय दिलेली याची हाईट? PQ. ओके, दिस इज द 90 डिग्री. हाईट दिलेली आहे ही H1. आपण त्याला नाव नंतर देऊ, गरज नाही आपल्याला सध्या नाव द्यायची. बघा, हा ट्रायंगल आहे ABC. या ABC चा हा AB बेस आहे आणि CD काय आहे? हाईट आहे. त्यानंतर दुसरा ट्रायंगल घेतलेला आहे हा APB किंवा PAB. हा PAB बघा मध्ये PAB हा एक ट्रायंगल घेतलेला आहे, त्याची हाईट आहे PQ. आता इथं काय काय कॉन्स्टंट आहे बघा? PQ हाईट, AB बेस, CD हाईट, AB बेस. म्हणजे बेस सारखा आहे या ठिकाणी आणि हाईट काय डिफरंट आहे. ओके, मग आपण आता याचा रेशो काढूया. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABP. आपण त्रिकोणाच्या नावाची सुरुवात कशी करू शकतो? परीक्षेत चुकून तुमच्याकडून ट्रायंगल CAB लिहिलं गेलं, चूक नाही. लक्षात आलं? BCA लिहिलं गेलं, चूक नाही. पण केव्हा? जेव्हा म्हणजे तशी फिरलं पाहिजे ते. असं जर CAB घेतलं तर हे पण PAB असं फिरलं पाहिजे, कारण सिमिलर जेव्हा आपण साईड खाली एक पुटअप करतो तेव्हा मात्र ते सारखे नाव पाहिजे. चला ओके, पुढे बघा ABC. आता ABC ची काय आपण बघू, हाफ इंटू याचा AB हा बेस आहे आणि हाईट CD. ओके, आता पुढे हाफ इंटू परत बेस AB आहे इंटू CD म्हणजे PQ हा त्याची हाईट आहे. AB अँड AB आर कॅन्सल आणि काय उरलं बघा खाली, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABP is equal to CD upon PQ. This is the final answer. आता या ठिकाणी काय आलं बघा की दोन त्रिकोणांचा हा रेशो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal base, with same base, with equal base is equal to the ratio of corresponding heights. समजलं तुम्हाला? ह्यात आहे हे क्लिअर झाले 3 मुद्दे. आपण अजून एक चौथा मुद्दा अभ्यासू. बघा, हे झालं क्लिअर. ओके, मिटवतो. चला पुढे बघूया. एक चौथा मुद्दा आपण क्लिअर करून घेऊ. थोडंसं माहीत असलेलं चांगलं आहे, कारण त्याच्या संदर्भातलं एक उदाहरण आपल्या प्रॅक्टिस 1.1 मध्ये आहे. हे जे मी शिकवतोय आता हे प्रॉपर हे बघा जरा क्लिअर. याच्यामध्ये बघा, हा ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे. ओके, ह्या ट्रायंगलची दिस इज द ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, दिस इज द हाईट अँड ऑल्सो दिस इज हाईट. मग ज्यावेळी आपल्याला समजा हा बेस आणि ही हाईट घेऊन या ट्रायंगलचा एरिया काढायचा, ते उत्तर येईल. त्यानंतर हा बेस आणि ही हाईट घेऊन जर याचं उत्तर काढायचं, जे उत्तर येईल ते इक्वल येईल. कळतंय तुम्हाला? बघा, आपल्याला दोन उंचीची गरज इथं पडली, दोन हाईटची गरज पडली की हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. ज्यावेळी मी याला बेस म्हणतो आणि याला हाईट म्हणतो त्यावेळी ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ निघणार आणि ह्या त्रिकोणाच्या याला मी उंची म्हणतो, हाईट म्हणतो आणि याला बेस म्हणतो, तेव्हा पण ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ निघणार. म्हणजे दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ सेम राहील. पहिल्या त्रिकोणाचा बेस आणि हाईट धरून काढलं आणि याचा हाईट आणि बेस धरून काढलं तर सेम राहील. कळलं का मग तुम्हाला? आता
ओके, चला आपण आता प्रॅक्टिस सेट 1.1 घेऊया. पटकन गणित लिहा किंवा पुस्तकात बघा, नंतर लिहा. मी प्रॉब्लेम लिहित बसत नाही. तुमच्याकडे पुस्तकं असणं आवश्यक आहे. बाजूला पुस्तक ठेवायचं आणि चला आपण सुरू करूया. 1.1 प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 1.1. ओके, त्याच्यातला आपण आता पहिला प्रॉब्लेम घेऊ. पहिला प्रॉब्लेम मी वाचतो, तुम्ही पुस्तकात बघायचा. क्लिअर बघा काय दिलेलं आहे. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. याला आपली पहिली प्रॉपर्टी लागू पडते. बघा, बेस वेगळा आहे, हाईट वेगळी आहे. बेस वेगळा आहे, हाईट वेगळी आहे. दोन ट्रायंगल दिलेले आहेत. म्हणजे फर्स्ट प्रॉपर्टी कोणती आहे? द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, चला बघा, आपण आता लिहू. लेट बेस अँड हाईट ऑफ फर्स्ट triangle is b1 is equal to and h1 is equal to. okay, पुन्हा let base and height of second triangle is b2 is equal to आणि h2 is equal to. आता आपल्याला किमती बघायच्या. आपण आता लगेच बघूया किमती काय काय दिलेल्या आहेत. पहिल्याचा बेस 9, b1 9, हाईट दिलेली आहे 5, पुढच्याचा 10 आणि नंतर दिलेला आहे 6. ओके, समजलं. दोन वाक्य लिहिली आपण. आपल्याला याच्यामध्ये नावं बिवं ट्रायंगलचं काहीच दिलेलं नाही, त्यामुळे आपण असं लिहिलं तरी चालतं. मग आपण त्याला पुन्हा एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट म्हणून, नाव माहित नाही. एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ हाफ कटणार आहे. तुम्ही आता डायरेक्ट b1 इंटू h1 अपॉन b2 इंटू h2 असं लिहिलं तरी चालतं. पुट द व्हॅल्यू ऑफ b1 9, h1 5, b2 10 इंटू 6. ओके, आता याला आपण एका पाढ्यामध्ये जर दोन येत असतील तर आपण त्याला शॉर्ट करू शकतो. 5 1 5, 5 दुनी 10, 3 दुनी 6, 3 त्रिक 9. म्हणजे हे झालं 3 1 3, 3 आणि 2 इंटू 2 4. म्हणजे तुमचं एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू 3/4. मग याला असं छान व्यवस्थित हे करा आणि असे उत्तर लिहू शकतात. एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज 2, एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू 3:4. ओके, असं जर सोडवलं तर तुम्हाला पूर्णपणे मार्क स्टेप बाय स्टेपला पडतील. पण आता याच्यामध्ये काय बघा, आपण इथं का लिहितोय, इथं तुम्हाला स्टेटमेंट मात्र लिहावं लागणार. इथं मग स्टेटमेंट कोणतं लिहायचंय तुम्हाला? स्टेटमेंट असं इथं लिहायचं. काय लिहायचं तुम्हाला? स्टेटमेंट द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. या ठिकाणी आपण स्टेटमेंट लिहूया. या ठिकाणी द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the products of bases and corresponding heights. आता काय झालं, हे उत्तर आपलं करेक्ट, 100% करेक्ट. कारण स्टेटमेंट लिहिणं आवश्यक आहे. आपण प्रॉपर्टी बघितली ना, आपण ह्या स्टेटमेंटला कोणती प्रॉपर्टी लावतोय? ही प्रॉपर्टी लावतोय. म्हणजे प्रॉपर्टी सांगणं फार महत्वाचं आहे. लक्षात आलं? नाहीतर असं सोडवलं, उत्तर बरोबर काढलं, मार्क कुठे घटले? कारण मेरिटचे मार्क इथं पाहिले जातात. चालेल? ओके, ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. आता प्रॅक्टिस सेट मिटवून टाकतो मी.
आपल्या जागेचा प्रॉब्लेम आहे. चला नेक्स्ट सेकंड प्रॉब्लेम बघा. सेकंड प्रॉब्लेम काय, केअरफुली तुम्ही पुस्तकातून बघत असताना प्रॉब्लेम जितक्या वेळा वाचाल तितक्या वेळा तुम्हाला तो समजण्याचा, तो तुम्हाला समजून सांगेल प्रॉब्लेम मी काय आहे, मी काय आहे, मला कसं सोडवायचं हे तुम्हाला तो प्रॉब्लेम सांगेल. त्यामुळे प्रॉब्लेम तुम्ही शक्यतो रीड करा, त्याला वाचा, एकदा दोनदा तीनदा वाचा, तुम्हाला त्याच्या बेसिक कन्सेप्ट कळतील. अरे याला काय लागू पडतं, याच्यामध्ये काय सारखं दिलेलं आहे, आपल्याला काय करावं लागेल, याला कोणती प्रॉपर्टी लावावं लागेल, हे क्लिअर होईल. चला लक्ष द्या. नेक्स्ट प्रॉब्लेम सेकंड बघा. सेकंड प्रॉब्लेम काय आहे, सेकंड प्रॉब्लेम आहे इन फिगर. आता आपण फिगर काढूया. फिगर काढा. प्रत्येक गोष्ट आपण हाताखालून घालत असताना जेवढ्या वेळा तुम्ही प्रॅक्टिस कराल, स्वतः लिहाल, स्वतः बघाल, तितकं त्याचं ज्ञान आपल्याला मिळत चालतो. बघा इथे 90 डिग्री, इथे 90 डिग्री. इथं आपण घेऊ दिलेले नाव आहेत पुस्तकातले ए डी. ओके. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. आता ही फिगर आहे. आता ह्या फिगर मध्ये काय काय दिलेलं आहे, गिवन. आपण इथं उत्तर काढायला सुरुवात करू. सोल्युशन. ओके सोल्युशन. याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. काय काय दिलेलं आहे, बीसी परपेंडिक्युलर ए बी. उत्तर लिहित असताना हे लिहिणं आवश्यक आहे. बीसी हे बीसी हे 90 डिग्री, बीसी परपेंडिक्युलर ए बी. तुम्ही पहिलं वाक्य लिहिलं, त्याच्या खालीच लिहा परत पटकन एडी. एडी दिस इज द एडी परपेंडिक्युलर ए बी. हे दिलेलं आहे, मनाने काहीच करत नाही आपण. अजून काय दिलेलं आहे, बीसी इज इक्वल टू 4, एडी इज इक्वल टू 8. आणि फाइंड आउट करायचंय तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. हे फाइंड आउट करायचंय. अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा बीसी दिलेली आहे 4. पेन्सिल लिहून घेऊ आपण. इथं बीसी इथे 4 दिली आहे. दिस इज द हाईट ऑफ दिस ट्रायंगल. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या दोन बाजू या त्या त्रिकोणाच्या उंची असतात. ओके. बीसी इज द हाईट ऑफ दिस ट्रायंगल, एबी इज द बेस. त्यानंतर एडी, एडी इज द हाईट. ही जर तुम्ही या आकृती उलटी केली तर एडी वर होईल. बघा तुम्ही तुमचं पुस्तक घ्या, हे पुस्तक आहे, हे पुस्तक आहे, तुम्ही याला जर असं उलट केलं तर तुमची फिगर तीच तयार होईल. परत ही एडी इज द हाईट अँड दिस इज द बेस. ओके झालं क्लिअर. आता बघा, आता ही एडी हाईट म्हणजे इथं आपण काय कॉमन काय आहे, बेस. याचा दोघांचा कॉमन बेस आहे, सेम बेस आहे, इक्वल बेस आहे. मग आपण लिहू शकतो इथं डायरेक्ट लिहू शकतो आपण. काय लिहू आपण इथं, के H1 अपॉन H2. H1 अपॉन H2. ओके. H1 अपॉन H2 लिहिलं. दिस इज मग इथं आपण लिहिताना H1 इज इक्वल टू 4 आणि H2 इज इक्वल टू 8. मग असं लिहिल्यानंतर मात्र तुम्हाला आता स्टेटमेंट लिहिणं आवश्यक आहे. तुम्ही असं का लिहिलं, तुम्हाला प्रत्येक वेळेस सगळं सांगायचं नाही याच्यामध्ये की हे कॉमन आहे, हे कटणार आहे, असं काही गरज नाही. तुम्ही एबीसी अपॉन एडीबी लिहिलं, H1 अपॉन H2 लिहिलं, पण H1 अपॉन H2 का लिहिलं म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट मध्ये सांगावं लागणार आहे. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal base is equal the ratio of कशाच्या, आता बेस इक्वल आहे, द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग हाइट्स. corresponding heights कि the ratio of areas of two triangles with equal base is equal to the ratio of corresponding height. हे वाक्य लिहिल्यानंतर तुम्ही हे डायरेक्ट लिहू शकता. लक्षात घ्या. आणि वाक्य फार महत्त्वाचं आहे की त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला हे समजलेलं आहे की बेस जर कॉमन असेल, बेस जर इक्वल असेल तर तुम्हाला H1 अपॉन H2 तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. पण हे वाक्य लिहिणं फार आवश्यक आहे. is equal to what is the H1, 4 upon 8
4 1 जा 4, 4 2 जा 8, 1/2, 4 1 4, 4 2 8. स्पष्ट मराठीत म्हणा, 4 1 4, 4 2 8. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल टू 1/2. दिस इज युअर फायनल आन्सर. तुम्ही परत असं पण लिहू शकता, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल टू 1:2. सॉरी, एक मिनिट आपण परत तसंच लिहिलं, तसं नाही लिहायचं आपल्याला आता आडवं लिहायचंय. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल टू 1:2. ओके.